पुण्यामध्ये अजित पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमातून आपण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला. खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम इंडियाच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इथून हा जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत. बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. मी पण सांगितलेलं आहे की माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं, 5वीपासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो, कारण ती लिपी तीच आहे, त्याच्यावर ती अडचण नाही. पण 5वीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलं तर तो 5वीपासून शिकला तरी चालू शकतो. अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे, कुठलाही झेंडा नाही वगैरे वगैरे असं ते सांगितलं. संजय राऊत म्हणतायत तुम्ही सहभागी होणार का त्या तुमचा पण फोटो अजित राज ठाकरेंच्या बॅनरवर फोटो आहे, दादा फोटो आहे त्यावर. आणि संजय राऊत म्हणतात 2 ठाकरे बंधूंना एकत्र येण्यात विरोध केला जातोय सरकारकडून. कुणी कुणाला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण लोकांनी नाखुसायचं काय कारण? काहीच कारण नाही ना. आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे. तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे. तेही पण त्याच्यातलेच एक महत्वाचे घटक आहे. ते त्यांच्याबद्दलचा निर्णय मला मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे. मला तुम्ही मोर्चा सहभागी होणार आहेत का? अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ दे अशी आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन UPA असेल, NDA असेल ही लोक काम करत असतात, आघाडी असेल, युती असेल, त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो. परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय, जनतेच्या हिताचं काय, तरुण पिढी म्हणजे जे त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे हे सगळ्या याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात, चर्चा करायची असते. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो असं माझं स्वतः. दादा शिंदे गटामध्ये नागपूरमध्ये कुख्यात गुंडांनी प्रवेश केला. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत, अर्थात गेले काही नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. अरे बाबा, कधी एक मिनिट, कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो ही सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईने माहिती असते अशातला भाग नाही. माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये. पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं बाजूला केलं. आता याबद्दल तुम्ही जे सांगताय, मागे RR पाटील आमचे होते, त्यांच्याही बरोबर काही फोटो काढतात, तर कुणाचे तरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो होते. अशा वेळेस सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नाव आहेत आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या पक्षप्रवेशाचे जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे अशी यांची पार्श्वभूमी आहे, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या. आमदार आहेत, त्यांनी पंढरपूर देवस्थानाला पत्र लिहिले, माझ्या नातेवाईकांना VIP दर्शन द्या, भावाला VIP दर्शन. 21 जणांची नाव आहेत. तुम्ही काय करता? तुम्हाला त्यावेळेस प्रश्न उरत नाही.
तर पुण्यामध्ये अजित पवार बोलत होते. हिंदीच्या मुद्द्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा आज त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे असं त्यांनी सांगितलंय. पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी भाषा ठीक आहे, मात्र हिंदीची गरज नाही असंही मत त्यांनी मांडलेलं आहे. मोर्चाची वेळच येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा हा मोर्चा निघणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदी विरोधातील मोर्चावर अजित पवार यांची ही महत्वाची प्रतिक्रिया समोर येते. तर दोन्ही ठाकरे बंधूंनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे असं दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचे प्रयत्न असतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हिंदी विरोधातील मोर्चावर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर येते.